लिंबू, टमाटे, काकडी, कोथिंबीर आणि ती घेऊन आपल्याला नाश्त्यासाठी जायचंय। आणि मस्त पैकी बघा काय चाललंय, चपात्या एकदम मस्त गरम गरम आणि मस्त पैकी आज चपाती आणि कशाच तरी नाश्ता करावा बघा किती मस्त फ्रेश कवळवून आणि थंडीचे दिवस। आणि दीपाली काका ककडी भेटली का? ककडी घरी आहे ना, कालच्या 2 ककड्या आणल्या तशाच आहेत, कुणीच नाही खाल्ल्या। सकाळी एक आपल्याला फ्रेश नाश्त्यासाठी एक लिंबू घेतो बघा, किती मोठी गवारीला गवार लागली, खालून पार गच्च भरल्या सगळ्या गवारीला। एवढी लांबवर मेथी ना, सगळी हिरवीगार मेथी। चला सकाळ सकाळ पाणी घ्यायचंय भरून टाकीत, पाईप आणलाय म्हणजे पाईप इथंच असतो आपला, पण आता मोटर चालू करायची सकाळ सकाळ। चला मोटर केली आता चालू आणि चला घरी जाऊन पाणी भरावं लागेल। त्याच्यात आज ना सूर्य उगलाय, पण आज काय दीपाली उठली नाही, थोडी नाराज झाली, म्हणली मला माहेरी जायचंय। तर म्हणलं माहेरी जायची तर जाऊ म्हणलं होतं, 2-3 दिवसापासून म्हणती, पण विषय असा आता उद्याच्या लग्न बी आहे मित्राचं, तर म्हणलं मग मी तुला माहेरी सोडतो म्हणलं, आणि सकाळ सोडतो आणि संध्याकाळी घेऊन येतो। तर असा विषय चाललाय, जवळजवळच आहे, तर तिला सोडतो मी लग्नाला जातो, लग्न वगैरे लावतो, पुन्हा तिला घेऊन येतो असं नियोजन झालंय म्हणलंय। आता काय माहिती उठली की नाही तर नाराज होते, तर चालूच असतंय थोडंफार इकडं तिकडं। तर बघू आता, नाही तर मलाच पाणी भरावं लागेल। आज सकाळच्या आत्ता 7-7:30 वाजत आल्यात आणि विराज पळत पळत आलाय माझ्याकडे राहणार। काका ककडी भेटली का? ककडी घरी आहे ना, कालच्या 2 ककड्या आणल्या तशाच आहेत, कुणीच नाही खाल्ल्या। ओ हा तसं बोलत नसते, नेलं नाही। चला विराज काही बोलत असतोय, आता बघू कोण उठलंय पाणी बिनी भरत का नाही। सकाळ पाणी वगैरे भरून घेतलंय दीपालीनी, सगळीकडे पाणी मारलंय, असं मस्त वाटतंय सुंदर। आणि सकाळ सकाळ अजून सूर्य उगलेला आणि ते एवढं भारी वातावरण वाटतं सकाळ सकाळ, फ्रेश कवळवून आणि थंडीचे दिवस। आणि दीपाली मॅडम बरं सध्याला बोलती का? तू काय म्हणली? आज तब्येत बरोबर नाही तुझी म्हणून उशिरा उठली? बर 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 चालतंय। कुठं आता आपल्या हेल्थ घ्यायचं चाल बरं, किती काढली टाकी बरोबर? सकाळ सकाळ झाडाला पाणी देतो थोडं चिचाला, आता चिचात पाईप टाकतो आतमध्ये आणि मोटर बंद करायला जातो। चला तर येतो आता मोटर बंद करून, पाईप टाकलाय चिचाच्या ह्याच्यात आणि सकाळ सकाळ येतो मोटर बंद करून। नाही 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 आणला। चला आता मोटर बंद करून येतो जाऊन। सकाळ सकाळ काम आवरायचं म्हणलं की उशीर होतोच, आता जातो मोटर बंद करतो, आंघोळ करतो। सकाळ सकाळ आतापर्यंत 2 फोन आले, असतील लवकर येणार आहेत ना, म्हणजे ड्युटीसाठी, कारण तिथं भरपूर कामं असतात ना एखाद्या टायमाला, तर आज फोन आलेत, तर आज लवकरच आवरून लवकरच ड्युटीला जाणार आहे। सकाळ गावाला पण पाणी द्यायचं होतं, पण आता दिवस संध्याकाळी पाणी, कारण हे आपलं घरचं पाणी भरलंय, ह्याचं कारण संध्याकाळी द्यायचं म्हणजे इकडं बावरानात पाणी देतोय दुसरीकडं, त्याच्यामुळं तिथलं कॅन्सल केलंय, कुठेतरी हाय राहणार तिकडं दिसना तर सध्याला, तिकडं चालू आहे पाणी। चला हे आपलं हिरवागार घास आणि इकडं आपलं माळवं आहे। आता मोटर बंद करतो आणि जातो आपलं घरी। सकाळ सकाळ काही टमाटे आणि काही वस्तू आता घ्यायच्यात आपल्याला, इथं कोथिंबीर पण घ्यायची भाजीला आणि काकडी पण एखादी खायला सकाळ सकाळ नाश्त्याला घ्यायची। सकाळी काकड्या पाहिल्यात म्या, तर इथं 2-3 काकड्या आहेत मोठ्या मोठ्याल्या, तर त्यातली एक काकडी आपण घेऊ आपल्यासाठी
आणि 1-2 आपलं विरासाठी पुन्हा ठेवू शिल्लक. तर बरेच मोठाले आहेत. सकाळी सकाळी एक आपल्याला फ्रेश नाश्त्यासाठी एक लिंबू घेतो. तर लिंबूचं झाड आहे, त्याला एक लिंबू घेतो सकाळच्याला, आपल्याला नाश्त्याला होईल. आणि तुम्हाला सांगतो रानात एवढं भारी भारी आलंय ना आता. तर इथं पाठीमागं ना भरपूर अशी एकदम सुंदर आणि लय मोठी भेंडी आली. इथं गवारीला गवार पण आल्यात. तर एवढ्या गवारीला गवार आपण आता लागायला लागले, सगळ्या झाडाला गवार यायला लागली. बघा किती मोठी गवारीला गवार लागली, खालून पार गच्च भरल्या सगळ्या गवारीला. आणि भेंड्याला भेंडी पण लागली. असं मस्त आणि सुंदर रानात आपलं माळवं झालंय ना, तर एकच नंबर. आणि ह्या साईडला मेथी, एवढी लांबवर मेथी ना, सगळी हिरवीगार मेथी मस्तपैकी आणि एकदम फ्रेश मेथी, एकदम रोग नाही काय नाही, एकदम सुंदर अशी आली आहे. तिकडे जास्त दाटे लिंबू, टमाटे, काकडी, कोथिंबीर आणि ती घेऊन आपल्याला नाश्त्यासाठी जायचंय. आणि सर्व एकदम ताजी ताजी मेथी बरं का, एकदम सुंदर आणि एकदम मस्त आहे. जवळून मी दाखवायचा प्रयत्न करतो. तर बघा किती सुंदर मेथी आहे आणि एकदम मस्त. सध्याला तर एवढी भारी मेथी आहे ना, तर मेथीची जुडी आता मी बघत होतो जवळपास मुंबईला 27 रुपयाला एक जुडी डायरेक्ट ठोक शेतकऱ्यांनी विकल्या होत्या. 27 रुपयाला जुडी. तर आमची आहेत 25 रुपयाच्या 2 जुड्या. आमची तर म्हणजे आष्टीत विकतात आणि आम्ही विकतो 10 रुपयाला एक जुडी. पण चला आपलं गावी आपलीच माणसं इथं 10 रुपयाला एक जुडी विकायची. आल्याच्या नंतर आता संपली आहे मेथी, आपण विकली आता संपली. आता ही येईन तवा, ही भरपूर मोठा वाफा टाकलाय लांबूर. तर बघू हे आल्यावर पुन्हा विकायचं. 10 रुपयाला एक जुडी आपण विकवतो तिथं. चला आता नाश्त्याला घेतली टमाटे आणि काकडी आणि कोथिंबीर जायचं आणि काहीतरी नाश्त्याला बनवायला लावू. इकडं वांग्याच, फक्त वांग्याचंच अवघड आहे, नाही तर सर्व माळवं आलंय. आणि माळवं आल्यामुळे एकदम फ्रेश सकाळ सकाळ रोज येऊन काही ना काही नेण्यासारखं आहे. चला आता चाललो घरी मी. चला आता उद्या तर काय स्पेशल सुट्टीच घ्यायची, तर स्पेशल लग्नालाच जायचंय. कारण पाहुण्याकडे पण जाणं होईल. दीपालीला सोडतो म्हणजे दीपाली भेटून संध्याकाळी पण आम्ही दोघं जाऊन वापस येतो. तर उद्या सगळेच जाणार आहेत, विराज, मी, दीपाली. आणि मग जाऊन आम्ही दिवसभर थांबून माघारी येतो. तर दीपालीला सोडून थोडंसं आणि लग्न पण आपलं आहे. तर लग्न लागले की पुन्हा मग घेऊन पुन्हा घरी यायचं. उद्या सुट्टी आहे पण आजचे दिवस जायचं आहे ड्युटीला. आज जेवढे काम आहेत, फोन तर सकाळी चालते, तर काही काम आहे तेवढे घ्यायचे आज करून. मस्तपैकी बघा काय चाललंय, चपात्या एकदम मस्त गरम गरम आणि मस्तपैकी आज चपाती आणि कशाच तरी नाश्ता करावा. बघा किती मस्त चपात्या येतं. आणि हे चालल्यात वहिनी करतात आमच्या, तर मस्तपैकी नाश्त्याला होईल. चला सकाळ सकाळ एकदम मस्त आहे वातावरण. बघता बघता पार घरी आलो. आता आता बघू दीपालीची काय तयारी झाली. आज तर दीपाली काय आवरलंच नाही दीपालीचं. चला दुकानाला गिरायकाला कोण जाते दुकानात, का मीच जाऊ? 5 रुपयाला